पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। निमगाव तालुका माळशिरस परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला विरोध केलाय। या महामार्गाला विकासाचा मुलामा दिला असला तरी सामान्य शेतकऱ्यांना भूमिहीन करणारा, ठराविक कंत्राटदार आणि सत्ताधारी यांचे हित जपणारा हा महामार्ग आहे, अशी भूमिका आमदार रोहित पवार यांनी शक्तीपीठ महामार्गाविरोधी स्थानिक शेतकऱ्यांनी आयोजित केलेल्या महामार्ग विरोधी मेळाव्याला उपस्थित राहून मांडली आहे। यावेळी आमदार उत्तमराव जानकर, राजेंद्रदादा पवार, शक्तीपीठ महामार्ग संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोडे, जीवन भैया जानकर, अजित बोरकर, सतीश बाबा माने देशमुख, महादेव तळेकर आणि नंदकुमार मोरे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव उपस्थित होते। 2013 मध्ये या प्रकल्पाची किंमत 56,000 कोटी होती, जी आता 1.25 लाख कोटींवर गेली आहे। शेतकऱ्यांच्या मानधनात वाढ न करता प्रकल्पाची किंमत वाढवल्यामुळे रोहित पवार यांनी यावर संशय व्यक्त केला आहे। दादासाहेब, शक्तीपीठ महामार्ग विरोधी सर्वपक्षीय शेतकरी मेळावा जो आपल्या निमगावमध्ये या ठिकाणी घेतला जात आहे, त्यासाठी आवर्जून उपस्थित असणारे व आपल्या सर्वांना आता ज्यांनी मार्गदर्शन केलं, तुमच्या सर्वांचे लोकप्रिय आमदार उत्तमरावजी जानकर भाऊ, माझे वडील राजूदादा पवार, जे कोल्हापूरवरनं खास आपल्या सर्वांशी संवाद साधण्यासाठी इथे आले आणि गेले 2 वर्ष शेतकऱ्यांच्या बाजूने आपल्या समितीच्या माध्यमातून लढत आहेत, असे गिरीशजी फोंदे, जीवन भैया जानकर, त्याच्याचबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटना, काही दिवसांपूर्वी राजू शेट्टी साहेब इथं आले होते आणि त्याच संघटनेचे प्रतिनिधित्व करणारे अजितजी बोरकर, त्याच्याचबरोबर सतीश बाबा माने देशमुख, महादेवजी तळेकर सर, नंदकुमारजी मोरे सर, दत्तात्रय भैया मगर, ज्यांनी सुरुवातीला आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं, असे मच्छिंद्र आबा, नंतर खास करून आपल्या सर्वांना आपल्या भाषेत आपल्या अडचणी काय असतात, कशा पद्धतीने रस्त्याचा भाव दिला जातो, शेतकऱ्याला दुसऱ्या गावात जाऊन शेती करायला कशी अडचण येते, असं मार्गदर्शन करणारे के पाटील भाऊ, सुभाषजी साठे, रावसाहेबजी मगर आप्पा, लक्ष्मणजी मगर, रावसाहेबजी मगर, हनुमंतजी पवार सर, पांडुरंग भाऊ मगर, संभाजी भाऊ मगर, युवा नेते दत्ताभाऊ मगर, उपस्थित असणारे सर्वच या परिसरामध्ये आणि या 2-3 गावामध्ये राहणारे सर्व शेतकरी, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, या गावाचं आणि माझं प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे नातं आहे। हे मगरांचं गाव, मगर म्हणजे माझी सासरवाडी,
सासऱ्यांचं ऐकावं लागतंय. नाही ऐकलं तर घरी काय होतं, ज्यांचं लग्न झालंय त्यांना ते कळून जाईल. हा जो लढा आहे, हा लढा आपल्या सर्वांसाठी महत्वाचा आहे. हा लढा लढत असताना कुठलाही भेदभाव, पूर्वी जर आपल्यामध्ये कुठल्या ना कुठल्या कारणामुळे राजकीय व्यक्तिगत काही वाद असेल, तो आपल्या सर्वांना मिटवावा लागेल. आता या व्यासपीठाकडेच तुम्ही बघा, अनेक असे लोक आहेत ज्यांचं कदाचित आधी पटत नव्हतं, पण तुमच्यासाठी आणि इथं असणाऱ्या शेतकऱ्यांच्या हितासाठी ही सर्व मान्यवर आणि मंडळी एकत्रित या व्यासपीठावर आली. ही खरी आपल्या शेतकऱ्याची ताकद आहे, ही तुम्ही सर्वांनी जाणून घ्या. कारण का हा लढा लढत असताना एकट्या दुसऱ्याला काय होणार नाही. एकटा जर भांडला तर गेला जेलमध्ये, एकटा जर भांडायला गेला तर लाठीचार्ज केला जाईल, एकटा भांडायला गेला तर जुनं काहीतरी कुठलं तरी चूक एखादी केली असेल ती बाहेर काढली जाईल आणि त्याच्यावर कुठलं ते कलम तुमच्यावर टाकलं जाईल. पण तुम्ही एक गाव म्हणून, 4 गावं म्हणून, 5 गावं म्हणून, हजारो लोक जेव्हा एकत्रित येणार, कुणीही येणार नाही, कुणीही तुम्हाला हात सुद्धा लावणार नाही, तुमच्या केसाला सुद्धा धक्का लावणार नाही, हे मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो. ही एकीची ताकद आहे. आणि जर चुकून कुणी आलंच तर तुमचे आमदार तर तुमच्या बरोबर आहेतच, पण मी आज या ठिकाणी शब्द देतो, शेतकऱ्यांवर जर अन्याय होत असेल तर त्या ठिकाणी तुमच्या या लढ्यामध्ये हा कार्यकर्ता सुद्धा 100% तिथं असणार म्हणजे असणार. ज्या शेतीबद्दल आणि ज्या जागेबद्दल आपण सर्वजण बोलतोय, ती जागा कोणाची हो? सरकारची का तुमची? तुमची का सरकारची आहे? का हिथूनच सुरुवात आहे, आपली कोणाची आधी शोधायला लागा? तुमची जागा आहे का नाही? शेतात ऊस असेल, कुणीतरी केळी लावली असतील, कुणी कुठलं तरी फळाचं पीक घेतलं असेल. बरं चला ऊसाच्या बाबतीत आपण बोलू. 3-4 कारखाने इथून ऊस घेऊन जात असतील. बरं एकाली समजा 3000 भाव दिला, एकाली 2900 भाव दिला, एकाली 3100 भाव दिला. ऊस कोणाला देणार? ऊस कोणाचा आहे? शेती कोणाची? तुमची. शेतात कष्ट कोण करतं? तुम्ही. खर्च कोण करतं? तुम्ही. कोण पिकवतं शेतामध्ये? आपल्याच, तुम्हीच. मग शेतामध्ये जे पिकतं त्या पिकाला चांगला भाव मिळावा याची कोण ठरवतं? तुम्हीच. बरं मग या परिस्थितीमध्ये या हायवेच्या बाबतीत हायवे मंजूर करत असताना तुमच्याशी चर्चा कुणी केली का? कुणी बोलवलं का? चला बसूया, चर्चा करूया, असं असं काहीतरी हायवे येणार आहे का? तुमच्या आमदार साहेबांना तिथं विश्वासात घेतलं होतं का? खासदार साहेबांना विश्वासात घेतलं होतं? कोणालाही विश्वासात घेतलं होतं का? म्हणजे असं काहीतरी लोक विचार करतात, नाही ते हे नेते विचार करतायत की सरकारी जमीन तर आपली आहेच, पण इथं असणाऱ्या सामान्य शेतकऱ्याची सुद्धा जमीन आपलीच, असं कुठेतरी काही नेते तिथं विचार करतायत. आणि हा जो विचार आहे ना, खोटा विचार, नाही तर अहंकारचा विचार, हाच कुठेतरी या लढ्यातून आपल्याला मोडून काढायचं आहे, हे तुम्ही त्या ठिकाणी जाणून ठेवा. आपण जर लढलो नाही ना, तुम्हाला काय मिळणार नाही. धोरण काय म्हणतं माहिती का? 2 पट रेडी रेकनर. तुम्ही म्हणाला हो तो कुठला तरी पालखी मार्ग गेला, लय भारी रेट मिळाला. आपण पालखी मार्ग जो केला गेला तो आहे त्या मार्गावरच तो वाढवण्यात आला होता, आणि अनेक वर्षांपासून तो मार्ग तिथं असल्यामुळे त्या जमिनीचे भाव आधीच वाढले होते, आणि म्हणून त्याला जेव्हा 2 पट केलं गेलं तेव्हा त्यांना जास्त भाव मिळाला. बरं आता तुमच्यातून जो हा शक्ती मार्ग चालू आहे, शक्तीपीठ मार्ग जो जाणार आहे, आता रस्ता आहे का? मग कसा भाव मिळणार तुम्हाला? एक तर हा रस्ता झाला नाही पाहिजे. जर करायचंच असेल तर प्रत्येक शेतकऱ्याला विश्वासात घेतल्याशिवाय, प्रत्येक शेतकऱ्याला त्याला लागेल तो भाव मिळाल्याशिवाय हा रस्ता आम्ही होऊन देणार नाही. कारण का हा नॅशनल हायवे जेव्हा होतो तो काय हा नॉर्मल रस्ता असतो तसा नसतो.
त्याला कंपाऊंड असतं, त्याच्यावर तुम्हाला बैलगाडी घेऊन जाता येत नाही, त्याच्यावर तुम्हाला मोटरसायकल चालवता येत नाही, त्याच्यावर तुम्हाला कदाचित रिक्षा सुद्धा चालवता येत नाही. तिथं मोठ्या गाड्या जातात, ट्रक जाऊ शकतात, आणि मग त्यांच्यासाठीच तो तिथं रस्ता केला असतो. आणि समजा एका गावातून दुसऱ्या गावात जर जायचं असेल, नाही तर या नॅशनल हायवेवर जो शक्तीपीठ मार्ग होणार आहे, जसा समृद्धी मार्ग झालाय, तेव्हा समजा तुम्हाला एका बायपासमधून दुसऱ्या बायपासला जर जायचं असेल तर 20-20 किलोमीटर तुम्हाला जाता येत नसतं. आणि त्याच्यातच मग कुठंतरी अंडरग्राऊंड पास केला जातो आणि मग तिथून आपली आवक जावक होत असते. पण हा रस्ता उंच असल्यामुळे जेव्हा पाऊस मोठ्या प्रमाणात होतो तेव्हा पाणी अडू शकतं, पाणी आपल्या शेतात जाऊ शकतं. त्यामुळे ज्या लोकांची शेती जाणार आहे त्यांची तर अडचण आहेच, पण आसपास असणारे जे शेतकरी ते कदाचित आता बांधावर बसून नुसतं लांबून बघत असतील, त्यांना सुद्धा येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात अडचण येणार आहे. या गोष्टीची जाण तुम्ही ठेवा. तेव्हा जेव्हा मोजणी केली जाईल तेव्हा जसं हे सर्व तज्ञ त्या ठिकाणी बोलतात, जोपर्यंत पारदर्शकता येत नाही, जोपर्यंत आम्हाला विश्वासात तुम्ही घेत नाही, जोपर्यंत आमच्या बरोबर चर्चा करत नाही, तोपर्यंत आम्ही मोजणी होऊन देणार नाही, असंच त्या ठिकाणी तुम्ही सर्वांनी मनामध्ये ठेवलं पाहिजे. पण हा रस्ता कशासाठी केला जातोय? जानकर साहेब बोलले, अभ्यासू नेते, त्यांनी सांगितलं हा रस्ता इकडे नेऊ तिकडे नेऊ, पण मला असं वाटत नाही हे सरकार ते करेल. कारण सांगतो तुम्हाला की हा जो रस्ता होणार आहे जाहीर कधी झाला? 2023ला. या रस्त्याची त्यावेळेची किंमत किती होती? 57,000 कोटी रुपये. किती किलोमीटरचा हा रस्ता होता? 806 किलोमीटरचा. मग ही किंमत वाढत वाढत कितीवर गेली? 86,000 कोटीवर. तुमच्याशी तर चर्चा सुद्धा केली नाही, आकडे फक्त कागदावर वाढत गेले. 56,000 कोटी, 57,000 कोटी 2023ला, नंतर ते गेलं 86,000 कोटीवर. आणि काही महिन्यांपूर्वी अजून त्याच्यामध्ये कितीची वाढ झाली तर 15,000 कोटी रुपयाची वाढ झाली. आणि हा नंतर 50 किलोमीटर त्याच्यात वाढवलं गेलं. 850 किलोमीटरचा रस्ता हा किती रुपयामध्ये होणार आहे? 1,01,000 कोटी रुपयाला या रस्त्याची किंमत जाणार आहे. आता या रस्त्याची जरूरत आहे का? तर अजिबात नाही. आमचं एवढंच म्हणणं आहे की या रस्त्याची जी कुठली किंमत 1,00,000 कोटी झाली आहे ना, फक्त 20% किंमत बाजूला काढा. 20,000 कोटी रुपये तुम्ही शेतीच्या पाण्याच्या योजनेवर टाका आणि आम्हाला शेतीचं पाणी तुम्ही द्या, त्याच्यात आम्ही संतुष्ट आहोत, अशी सुद्धा भूमिका येत्या काळामध्ये तुम्हा आपल्या सर्वांना त्या ठिकाणी घ्यावी लागेल. आता 1,01,000 कोटी रुपयाला हा जो रस्ता गेलाय तो प्रति किलोमीटर किती जातो? तर तो 120 कोटी रुपये प्रति किलोमीटरला जातो. असा रस्ता दुसरा कुठं झालाय का? आपण त्याचा अभ्यास करू. खरं तर मला गिरीश भाऊंना विचारायचं, हा 6 पदरी रस्ता आहे, कुठे गेले? 6. उत्तर प्रदेशमध्ये गडकरी साहेब नॅशनल हायवेच्या अंतर्गत एक रस्ता त्यांनी केला आणि काही दिवसांपूर्वी मोदी साहेबांनी लोकार्पण सुद्धा केला. तो जो रस्ता आहे तो रस्ता किती रुपयामध्ये त्यांनी केलाय? तर तो प्रति किलोमीटर 70 कोटीवर केलाय. आपला किती रुपये? 60 कोटीवर केला. आपला किती आहे? 120. त्यांचा किती? 60. आपल्यात आणि त्यांच्यात किती फरक? 60 कोटी रुपये प्रति किलोमीटर. आता याच्यामध्ये तिथे त्या रस्त्याच्या किमतीच्या 26% किंमत ही शेतकऱ्याला दिली जाणार आहे, ती सुद्धा कमी आहे. आणि आपल्या या महाराष्ट्रामध्ये शक्तीपीठासाठी 17 ते 18% किंमत ही फक्त शेतकऱ्यासाठी त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. अजून चर्चा सुद्धा नाही, पण एस्टिमेट मध्ये त्यांनी तसं घेतलेलं आहे. बस शेतकऱ्याला देणारी किंमत थोडीशी बाजूला ठेवू, ती वाढवण्यासाठी तुम्ही आपण सर्वजण प्रयत्न करू, नाही तर रस्ता नाही झाला तेच चांगलंय. पण मग आता रस्ता बनवण्यासाठी महाराष्ट्र सरकार, तुमचा आमचा सर्वांचा, महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्तीचा जो पैसा, जो तुम्ही बिस्किट खाता, तुम्ही खत घेता,
तुम्ही घरामध्ये काय चहा पावडर घेता, तुम्ही थोडाफार इकडे तिकडे खर्च करता, त्याच्यातून जो टॅक्स गोळा होतो तो टॅक्स राज्य सरकारकडे जातो. तो राज्य सरकारकडे जो टॅक्स गेला याचा उत्तमात कसा केला जातो हे तुम्हाला सांगतो. त्यासाठीच हा शक्ती मार्ग त्यांना करायचा आहे, तुमच्यासाठी करायचा नाही. तर शेतकऱ्यांचा खर्च आपण बाजूला ठेवू. तर या शक्ती मार्गामध्ये 120 कोटी रुपयामध्ये प्रति किलोमीटर 90 कोटी रुपये हे फक्त बांधकामासाठी आहे. किती? 90 कोटी प्रति किलोमीटर. आणि तोच उत्तर प्रदेशमध्ये 8 पदरी रस्ता, आपला शक्तीपीठ 6 पदरी आहे. आणि उत्तर प्रदेशमध्ये गडकरी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जो तिथं काम चालू आहे ना, ते काम झालंय, तो रस्ता बांधण्यासाठी किती कोटी रुपये प्रति किलोमीटर लागले? 40 कोटी रुपये. उत्तर प्रदेशमध्ये 40 कोटी रुपयामध्ये 8 पदरी रस्ता प्रति किलोमीटर त्या ठिकाणी खर्च येतो. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याचा खर्च न धरता फक्त बांधण्यासाठी 90 कोटी रुपये प्रति किलोमीटर होतो, तो सुद्धा 6 पदरी. म्हणजे हा दोघाचा फरक जर काढला तो येतो 50 कोटी रुपये. 50 कोटी रुपये आणि 850 किलोमीटर हा रस्ता आहे टोटल. तर 50 किलोमीटर गुणिले 850 किलोमीटर केलं तर या रस्त्यातून जो रस्ता तुम्हाला नकोय त्यातून या राज्य सरकारमधले नेते किती रुपयाचा मलिदा खाताय हे तुम्हाला माहिती आहे? 40,000 कोटी रुपये. त्यामुळे मी म्हणालो की चांगलं तुम्ही उपाय दिलाय. जानकर साहेबांनी आपल्या हिताचा चांगला उपाय, पण तो उपाय ते का स्वीकारणार नाहीत? कारण का या 10,000 कोटीमध्ये त्यांचे स्वतःचे 4,000 मलिदेचे रुपये आहेत ना, 4,000 कोटी रुपये. त्यामुळे ते पैसे ते सोडणार नाहीत. त्यामुळे हा रस्ता तुमच्यावर का लादला जातोय त्याचं मुख्य कारण आहे त्याच्यातून सरकारमध्ये असणाऱ्या नेत्यांना 40,000 कोटी रुपये हे काढायचे. आणि तुम्हाला माहिती आहे माझा स्वभाव, मी हवेत कधी बोलत नाही, पुराव्यासकट कधीच बोलत नाही. आणि हे जे तुम्हाला सांगतोय ना, हे पुराव्यासकट सांगतोय. त्यामुळे हे पैसे कमवण्यासाठी तुमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होणार. तुम्ही जर आंदोलन केलं तर कदाचित तुमच्यावर लाठी चार सुद्धा तिथं होणार. पण जर 4 लाट्या तुम्ही खाणार असाल तर पुढच्या 5-6 खाण्यासाठी आम्ही दोघं 100% त्या ठिकाणी असणार असा शब्द इथं देतो. कारण की हे योग्य नाही. अहो, एखादं घर बांधायला महाराष्ट्रामध्ये एका खोलीला 7 लाख रुपये लागतात, तर उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा 7 लाख रुपये लागले पाहिजे. पण महाराष्ट्रामध्ये 20 लाख रुपये गव्हर्नमेंट लावते आणि तिथं उत्तर प्रदेशमध्ये 7 लाखातच खोली होत असेल, तर हा मधला फरक हा असाच काय आम्ही जाऊन देणार नाही. जर हा 40,000 कोटी रुपयाचा मलिदा तुम्हाला खाण्यापेक्षा जर उद्या जाहीर केलं हे 40,000 कोटी रुपये आम्ही इथल्या शेतकऱ्याला देऊ, ते आम्ही मान्य करू आणि ते त्या ठिकाणी त्या गोष्टीचं आम्ही स्वागत करू. पण हे सरकार त्या बाबतीत करणार नाही, कारण त्यांना याच्यातून खूप मोठ्या प्रमाणात पैसा हा खायचा आहे. त्यामुळे जेव्हा केव्हा प्रांत अधिकारी तुम्हाला बोलवतील, जेव्हा मोजणीला येतील, तेव्हा कृपा करून एकटं जाऊ नका, तुम्ही सर्वजण एकत्रित त्या ठिकाणी जावा. आता ह्या रस्त्याची चर्चा खूप मोठ्या प्रमाणात होतीये. मला साधा प्रश्न तुम्हाला करायचा, जे रस्ते आहेत, जे काय गावाला जोडणारे रस्ते, ते चांगल्या क्वालिटीचे आहेत का? पाणंद रस्ते आहेत का तुमच्याकडे? शेत रस्ते नाहीत. पाऊस पडला तर डोक्यावर माल न्यावा लागतो, डोक्यावर दूध घेऊन जावं लागतं. आणि हे जे रस्ते आपले गाव जोडणारे रस्ते, त्याला निधी देत नाहीत. या महाराष्ट्रामध्ये 25-15 असू द्या, PWD असू द्या, नाही तर जल जीवन मिशन असू द्या, 1 लाख कोटी रुपये हे मराठी कॉन्ट्रॅक्टरचे प्रलंबित आहेत. 1 लाख कोटी रुपये. आणि हे जे मोठे रस्ते आहेत ना, ज्याच्याबद्दल मी आता तुम्हाला बोललो, हे रस्ते महाराष्ट्रातल्या लोकांना काम मिळत नाही. हे मगाशी जसं सांगितलं, आंध्र प्रदेशचा जो काही मोठा कॉन्ट्रॅक्टरला त्यांना ते रस्ते मिळतात, गुजरातच्या कॉन्ट्रॅक्टरला मिळतात.
म्हणजे आपला पैसा शेतकऱ्याला तर मिळतच नाही, पण आपला जो काही तिजोरीमध्ये देणारा पैसा आहे हा कुठं जातो, तर हा जातो आंध्र प्रदेशमध्ये आणि हा जातो गुजरातमध्ये. तुमच्या गावामध्ये जल जीवन मिशन आहे का? काम पूर्ण झालं का पूर्ण? नुसत्या पायपा टाकल्या असतील, नुसत्या पायपा टाकल्या असतील, आणि पायपा सुद्धा खोल नसतील टाकल्या, वरच्या वर टाकल्या असतील. ती पाईप कुठे बनली एकदा तुम्ही बघा. या देशात 10 लाख कोटी रुपये खर्च जलजीवनवर झालाय आणि 7 लाख कोटी रुपयाची पाईप वापरली, आणि 7 लाख कोटी पैकी 90% पाईप ही सगळी गुजरातवरनं आलेली आहे. म्हणजे आपल्या सगळ्यांचा खेळ लावायचा, आपली चेष्टा करायची, आपली मजा करायची, आणि मात्र महाराष्ट्राच्या बाहेरच्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टरचं भरायचं, नाही तर नेत्याचं भरायचं. म्हणून हा जो लढाई ना, हा फक्त तुमच्या जमिनीचा असं समजू नका. जमिनीचा आहे, आपल्या जमीन वाचवायचीच आहे, पण ही जमीन वाचवत असताना तुमचा कष्टाचा पैसा जो तिजोरीमध्ये आहे तो सुद्धा पैसा तुम्हा आपल्या सर्वांना वाचवायचा आहे. त्यामुळे हा संघर्ष छोटा नसून हा संघर्ष अख्ख्या महाराष्ट्राच्या हिताचा आहे. कारण का जेव्हा तुम्ही शाळा बांधायला जाता तेव्हा सरकार म्हणतं आमच्याकडे पैसा नाही. जेव्हा आमच्या लाडक्या बहिणी तिथं 1500 रुपये तुम्ही देत होता, 2-2.5 कोटी महिलांना तुम्ही पैसे देत होता, त्यातून 1 कोटी महिलांचं नाव काढण्यात आलं, आणि टप्प्याटप्प्याने सगळ्याच महिलांचं नाव काढलं जाऊ शकतं. का? सरकारकडे पैसा नाही. आमचा शेतकरी आज अडचणीत आहे, कर्जमाफी शेतकरी मागतोय, पण सरकार म्हणते की नाही आमच्याकडे पैसा नाही. आमचा युवा विद्यार्थी म्हणतोय आम्हाला स्कॉलरशिप द्या, सरकार म्हणते आमच्याकडे पैसा नाही. आम्हाला हे जे गावाला जोडणारे रस्ते द्या, आम्हाला पाणंद रस्ते करू द्या, आम्हाला ग्रामपंचायतमध्ये 25-15 द्या, पण सरकार म्हणते आमच्याकडे पैसे नाही. पण मग शक्तीपीठ मार्ग करायला मात्र पैसा आहे तुमच्याकडे. का? कारण का तिथं छोट्या छोट्या कॉन्ट्रॅक्टरला भेटायला लागत नाही. 1-1 कोटी काम जर छोट्या छोट्या कॉन्ट्रॅक्टरला दिलं ना, त्याला बोलून 10% घेणं सोपं नसतं. बघा ना तुम्ही, 1 लाख कोटी रुपये जर छोट्या छोट्या कॉन्ट्रॅक्टरला दिलं तर 1000 लोकांना घरी बोलवावं लागेल, आणि 1 लाख लोकांना घरी बोलवावं लागेल, म्हणेल 10% द्या. पण ह्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टरला ज्याला 1-1 लाख कोटीचं काम दिलं जातं, त्याला एका बैठकीमध्ये 20-30 हजार कोटी रुपयाची डील होती. आणि ही गोष्ट तुम्ही जाणली पाहिजे. म्हणून हे सरकार आपल्या सर्वांना गृहीत धरते. त्यांना काहीतरी तिथं कमवायचंय, त्यांना त्यांची मैत्री जपायची. म्हणून तुम्हाला गृहीत न धरता, तुम्हाला विश्वासात न घेता त्या ठिकाणी ते तिथं ह्या सगळ्या गोष्टी करत आहेत. तुम्हाला डिझेल मिळतं का वेळेवर? मला माहित नाही तुम्हाला मिळतं का नाही. मी बुलढाण्याला गेलो होतो, माझ्याच गाडीत टाकायला मला डिझेल नाही मिळालं. आता ही जबाबदारी कोणाची आहे? ही सरकारची आहे. तुम्हाला तुमचं ऐकून घेण्याची जबाबदारी सरकारची. तुम्हाला आलेली अडचण समजून घेण्याची जबाबदारी सरकारची. तुम्हाला अडचण आली असेल तर ती जबाबदारी सोडवायची कोणाची? सरकारची आहे. पण जेव्हा ह्या सगळ्या अडचणी येतात तेव्हा एक मोठा नेता येतो आणि आपल्याला म्हणतो तेल खाऊ नका, डिझेल कमी वापरा, खतं कमी वापरा. आता खतं कशी कमी वापरायची? त्यामुळे हे जे काय आहे हे शब्दाचा खेळ आहे. त्यामुळे या विषयामध्ये थोडंसं लक्ष तुम्हा आपल्या सर्वांना घालून द्यावं लागेल. हा विषय आम्ही अधिवेशनात अनेक वेळा घेतलेला आहे. याचा विरोध केला, त्याचं मुख्य कारण म्हणजे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे. त्यामुळे हे जे काही लोक म्हणतात की झाडं लावू वगैरे, नाही, ते जीपीएस बघतात. ते म्हणजे 2022 हे बघतील, काय म्हणतात त्याला, गुगल सॅटेलाइट. त्यामुळे तुम्ही झाडावर पण खर्च कराल, आणि जर 2022-23 ला झाडच दिसलं नाही तिथे तर पैसे कसे मिळायचे तुम्हाला? मला माहित नाही फॅड कोणी काढले. अहो, तुमची जमिनीची साठी तुम्ही लढताय. तुम्हाला हे माहिती आहे का, महापराक्रमी माणूस आहे नाशिकचा. कोण आहे सगळ्यात फेमस नाशिकचा आजचा माणूस? खरात. अरे काय माणसं फेमस होतात राव, आणि कशासाठी फेमस होतात? अहो, हा खरात भोंदू बाबा, त्याला स्वतःच्याच भविष्याचं माहित नव्हतं, पण त्याला हे मात्र माहित होतं की इथं शक्तीपीठ मार्ग चाललाय. भविष्याचं माहित असलं असतं तर पळून गेला असता का नसता? त्याच्या आधी पकडला त्याला. आणि त्याने काय केलंय, कळमण नावाचं कुठलं तरी एक गाव आहे का सोलापूरमध्ये कुठेतरी आहे, तिथं 11 एकरापेक्षा जास्त जमीन त्याने घेतली, पूर्वीची अलाइनमेंट. आता नाशिकचा बोंधू बाबा, त्याला काय माहिती सोलापूरमध्ये शक्तीपीठ मार्ग कुठे जाणार आहे?
कसं माहिती असेल त्याला? कसं माहिती असेल या बोंधू बाबाला? कोणीतरी सरकारमधलं सांगितलं असेल ना की जा तिथं जमीन घे. जमीन घेतली असेल 2 लाख रुपयाला. आता किती रुपयात ती विकली जाईल सरकारला माहित नाही. तुम्ही तरी लक्ष देऊन आहात, पण बऱ्याच जिल्ह्यांमध्ये, बऱ्याच गावामध्ये तिथं काही लोकांनी जमिनी शेतकऱ्याकडनं फुकटात नाही तर स्वस्तात त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत आणि त्याच्यावर ते पैसे तिथं कमवणार आहेत. या छोट्या छोट्या पण महत्वाच्या विषय आहेत त्या. आणि त्याच्याच बरोबर मगाशी सांगण्यात आलं की कोल्हापूरमध्ये जेव्हा इलेक्शन चालू होतं तेव्हा तिथं जाहीर करण्यात आलं, जेव्हा विरोध झाला शेतकऱ्याकडनं, आम्ही हा मार्ग होऊन देत नाही. आणि इलेक्शन संपलं की लगेच दुसऱ्या दिवशी नाही आता हा मार्ग होतोय. म्हणजे इलेक्शनच्या आधी वेगळा शब्द आणि इलेक्शन झाल्यानंतर वेगळा शब्द. जर रंग बदलणारे हे लोक असतील, जर हे नेते असतील, तर उद्या जाऊन तुम्हाला दिलेला शब्द जर कागदावरच नसेल तर तुम्ही विश्वास ठेवून कसं चालणार? आज काहीच कागदावर नाही, फक्त गट सांगण्यात आलेले की हे गट या रस्त्यात जाणार आहेत. अरे पण किंमत तर सांगा, कसं होणार आहे? घराला किंमत किती देणार? विहिरीला किंमत किती देणार? खरंच आम्हाला रस्ता पाहिजे का नाही पाहिजे? आम्हाला इथून पाहिजे नसेल तर मगाशी जसं आमदारांनी सांगितलं तो पलीकडनं जाऊ द्या. पण ज्या पद्धतीने प्रत्येक जिल्ह्यामध्ये या बाबतीतला विरोध होत आहे, मला असं वाटतं की हा मार्ग कदाचित असाच जर शेतकऱ्यांचा विरोध तिथं होत राहिला तर हा मार्ग होणार नाही असं मला तरी त्या ठिकाणी वाटतं. बरं, हा मार्ग करायचा कशाला? तर गडचिरोलीला ह्याच्या आधी कधीही मुख्यमंत्री कुठल्या जिल्ह्याचा पालकमंत्री होता का? नाही. पण उठसूट जो मुख्यमंत्री बनतोय ते पालकमंत्री बनतात गडचिरोलीचा, बरोबर ना? गडचिरोलीला काय माहितीये का? जमिनीखाली लय महागडं खनिज आहे, लोखंड आहे, बरंच काय. आता हा जो मार्ग आहे तो मार्ग तिथून जो निघतो डायरेक्ट गोव्यापर्यंत जातो. गोव्यापर्यंत का? तिथं समुद्री पोर्ट आहे. म्हणजे तिथं खनिज जे निघणार ते या रस्त्यावरनं डायरेक्ट कमी वेळात जाणार कुठं? गोव्याला. म्हणजे फायदा कोणाला होणार? ती जी खानवाली कंपनी आहे ना तिथली गडचिरोलीची प्रायव्हेट, त्या कंपनीला त्याचा फायदा होणार. त्या कंपनी कुठलं ते नाही, लॉइड JSW आणि लॉइड काय ते नावाचे. म्हणजे त्याचे ट्रक आज समजा 12 तासात पोहोचतात, त्यांचे ट्रक 8 तासात पोहोचणार. तर पैसा तुमचा वाचणार का त्यांचा वाचणार? त्या खनिज कंपनीचा पैसा वाचणार. आणि त्यांना ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा व्हावा म्हणून हा रस्ता तिथं करण्यात येतोय, अशी प्रकारची चर्चा ही त्या ठिकाणी आहे. आणि ह्याला पर्यायी मार्ग आहे हो. शक्तीपीठ महामार्ग हा विदर्भ आणि मराठवाड्यातील समृद्धी महामार्गाला जवळपास समांतर आहे. जर समृद्धी महामार्गावर तुम्ही 60,000 कोटी रुपये जर लावले असतील, कधी तुम्ही जावा, तासाला फक्त 10 ते 12 गाड्या जातात, त्याच्यापेक्षा जास्त जात नाहीत. मग कशाला बांधला? ठीक आहे बांधला, त्यात 6,000 कोटी रुपये तुम्ही काढले. मग हा अर्धा रस्ता जर समांतर तिथून असेल तर त्या भागात आपल्याला या गोष्टीची करायची जरूरत नाही. आणि त्यामुळे त्याच्याच बरोबर तुम्ही जर बघितलं तर नागपूर, तुळजापूर आणि नॅशनल 166 रत्नागिरी, कोल्हापूर हा मार्ग सुद्धा आधीच उपलब्ध आहे. म्हणजे हे तिन्ही मार्ग एकत्रित केले तर शक्तीपीठ मार्गाची जरूरत नाही, अजिबात जरूरत नाही. पण तरी ह्यांना हे करायचंय. आम्ही कितीही बोललो, आम्ही लढणार, संघर्ष करणार, पण जोपर्यंत तुम्ही सर्वजण एकजुटीने या संघर्षामध्ये उतरत नाहीत तोपर्यंत त्याचा फायदा होणार नाही. सुपीक जमीन तुमची सुपीक आहे का नाही, चांगली आहे का नाही, त्याच्यावर घर चालतं का नाही चालत, अशी जमीन या रस्त्यामध्ये त्या ठिकाणी जाणार आहे. काही काही ठिकाणी पुराची परिस्थिती नाही तर धोका हा येत्या काळामध्ये वाढणार आहे. पर्यावरणाला तर धोका होणारच आहे. त्यामुळे याच्यामुळे कुठं ना कुठंतरी एक तर सरकारला नाही तर या आपल्या तिजोरीवर 86,000 1 लाख कोटीचा बोजा तो चढणारच आहे. पण जंगलतोड होणार, त्याच्याच बरोबर पिण्याच्या पाण्याचे स्रोत जाणार. कधी जर पाऊस मोठ्या प्रमाणात झाला तर ते पाणी अख्ख्या शेतात घुसणार. अशा प्रकार येत्या काळामध्ये वाढू शकतात. त्यामुळे मी सुद्धा याच्यामध्ये लक्ष देऊन आहे. त्यासाठी आम्ही या विषयामध्ये असं म्हणतोय की हा मार्ग होणं
हे योग्य नाही. त्यामुळे आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर नाहीतर आम्ही विकासाच्या विरोधात आहे असं आम्ही म्हणत नाही. आमचं एकच मत आहे की हे 1,00,000 कोटी रुपये जे आहेत ना, तुम्ही पाणंद रस्त्यासाठी वापरा. तुम्ही या जिल्ह्यातल्या नॉर्मल रस्ते जे आहेत, जे खराब झालेले आहेत, जे गावाला जोडणार आहेत, हॉस्पिटलला जोडणार आहेत, शेताला जोडणार आहेत, त्याच्यासाठी तुम्ही वापरा. तुम्ही जी शाळा आहे शाळेसाठी वापरा, आरोग्यासाठी वापरा, पोलीस स्टेशन बांधण्यासाठी वापरा. अशा पद्धतीने हा पैसा जर तुम्ही वापरला तरच मला असं वाटतं कुठं ना कुठंतरी आपल्या लोकांना न्याय मिळू शकतं. नाही तर एका बाजूला पैसा नाही तुम्ही बोलता आणि एका बाजूला अशा पद्धतीने जर पैसा तुम्ही उडवत असणार तर आम्ही ते होऊन देणार नाही. त्यामुळे पुढचं आंदोलन कधी असेल, कुठं असेल, आम्हाला फक्त तुम्ही सांगा, आम्ही तुमच्या बरोबर त्या ठिकाणी येऊ. त्यामुळे टेक्निकली ज्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत की प्रांत कार्यालयाने तुम्हाला बोलवल्यानंतर तिथं काय बोलायचं, कसं बोलायचं, हे कुठेतरी तुम्हाला सांगावं लागेल. हरकती ज्या असतात जेव्हा केव्हा तारीख निघाली का, अधिसूचना आल्यानंतर 21 दिवसामध्ये तुम्हाला हरकती घ्याव्या लागतील कागदावर, ओपनली नाही. तर उद्या म्हणून भाषण केलं विषय संपला असं नाही. त्या हरकती कशा घ्यायच्या ते तुम्हाला 2 मिनिटांनंतर तुम्हाला सांगावं लागेल. आणि त्याच्याच बरोबर काही एक प्रस्ताव जो आहे इथल्या शेतीच्या पाण्याचा, त्या बाबतीत नक्कीच आम्ही सुद्धा याचा अभ्यास करून चांगला महत्वाचा विषय दिलेला आहे. आणि शेतीचं पाणी आलं तर आपल्या सगळ्या अडचणी त्या ठिकाणी सुटत असतात. त्यामुळे इथं तुमच्या या संघर्षाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्वजण इथं आलोय. जाता जाता एवढंच सांगतो की अजित दादांचा जो ऍक्सिडेंट झाला, नाही तर घातपात झाला, त्याच्याबद्दल आम्ही सर्वजण प्रयत्न करतोय की दादांना न्याय मिळाला पाहिजे. दुर्दैव असं की ज्या महाराष्ट्रामध्ये गेले 24 वर्ष ते मंत्री राहिले, उपमुख्यमंत्री राहिले, त्याच महाराष्ट्रामध्ये त्यांचा FIR घेतला जात नव्हता. आम्हाला दुसऱ्या राज्यात जावं लागलं, तिथून आम्ही FIR करून घेतला, तो मग महाराष्ट्रामध्ये पाठवण्यात आला. आता आम्हाला ते सांगतात की आम्ही ते स्वीकारणार नाही. काही लोक म्हणतात अरे किती तू लढणार, किती दिवस तू लढणार, ते तुझं ऐकणार आहेत का, ते तुझं काय तू जे म्हणतोय ते तशा पद्धतीने तपास करणार आहेत का. मला त्या सगळ्यांना एकच सांगायचंय की दादा हे माझे काका होते, माझे नेते होते. आपण आपल्या मनामध्ये जर शंका असेल आणि त्या शंकेचं निरसन जर होत नसेल आणि त्यासाठी आपण संघर्ष जर करणार नसेल, आपण फक्त घरीच बसणार असो की जाऊ दे कोण करणारच नाही, चला गपचूप आपलं घरी बसा, मनामध्ये आहे की काहीतरी झालंय, शोधायचंय, पण नाही नको, कशाला त्रास होईल, ईडी येईल, CBI येईल, ही अडचण आणतील, ती अडचण आणतील, जेलमध्ये टाकतील, आणि मग आपलं घरी बसणं जास्त योग्य असं काही लोकांना वाटत होतं. मला त्यांना एकच सांगणे, माझा काका गेलाय, माझा नेता गेलाय, आणि मग माझ्या काकासाठी नेत्यासाठी जर लढणार नसेल तर उद्या जाऊन एखादा शेतकरी आला, एखादी महिला आली, एखादा युवा आला, एखादा विद्यार्थी आला, एखादे वडीलधारी आले आणि म्हणाले की आम्ही अडचणीत, आम्हाला मदत करा, आमच्यासाठी संघर्ष करा. अरे पण काकासाठीच जर आम्ही लढलो नसेल तर सामान्य लोकांसाठी कसं लढणार. आणि त्या भूमिकेतून दादांच्या बाबतीत जे काय घडले ते आम्ही शोधल्याशिवाय राहणार नाही. जसं दादांसाठी प्रामाणिकपणे आम्ही लढत आहोत, तसं तुमच्या सर्वांसाठी उद्या जाऊन महाराष्ट्रात कोणालाही काही अडचण असेल तर आम्ही सर्वजण मिळून तुमच्या हितासाठी आणि महाराष्ट्र धर्माचं संरक्षण करण्यासाठी तिथं लढू, असा विश्वास प्रामाणिकपणे या ठिकाणी देतो. आणि तुमच्या या लढ्यामध्ये कायमस्वरूपी तुमच्या बरोबर आहे असा शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी. धन्यवाद आदरणीय दादा.